सर्वांना पुन्हा एकदा क्रांतिकारी सविनय जय भीम। आपण मागच्या मध्ये बघितलं की वैशाखी पौर्णिमेचे किंवा बौद्ध पौर्णिमेचे महत्त्व काय व ती का साजरी करायला हवी, पण त्यामागील सर्वात महत्त्वाचा जो उद्देश आहे तो म्हणजे तथागत गौतम बुद्ध। तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजावून घेणार आहोत किंवा जाणून घेणार आहोत की तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध म्हणजे नेमके कोण, तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध म्हणजे नेमके काय आणि आपल्याला ते जवळचे का वाटतात। तर असं म्हणा वाटतं की तथागत गौतम बुद्ध म्हणजे बुद्ध हे आपल्याला विचार करायला लावतात म्हणून आपल्याला ते जवळचे वाटतात। बुद्ध म्हणजे आपल्या धडावर जे डोकं आहे त्याला विचार करायला लावतात, एवढंच नव्हे तर त्याला विचार करण्यास प्रवृत्त करतात, त्याला शोध घेण्यास प्रवृत्त करतात। तुमच्या धडावरचं डोकं तुम्हाला वापरायला सांगतात म्हणून बुद्ध आम्हाला जवळचे वाटतात। असंच नव्हे तर मी जे सांगीन किंवा मी जे म्हणतो हेच नव्हे तर तुमच्या धडावर जे डोकं आहे त्याला पटलेलं पाहिजे, त्याने विविध अंगाने त्या मार्गाची कसोटी करून बघायला हवी आणि बुद्धीच्या जोरावर त्याला घासून बघायला हवं, त्यावेळेस ते स्वीकारायला हवं असं बुद्ध सांगतात म्हणून आम्हाला बुद्ध जवळचे वाटतात। मी परमेश्वर आहे किंवा माझ्या पायावर डोकं ठेवून तुम्हाला आशीर्वाद देतो असं बुद्ध सांगत नाहीत किंवा तुम्हाला मी मोक्ष देतो असंही सांगत नाही। तर हा काही भंपकपणा न करणारा माणूस म्हणजे बुद्ध म्हणून आम्हाला बुद्ध जवळचा वाटतात। ज्या धर्मातून असमानता, विषमता, दारिद्र्य, शोषण या सगळ्यातून बुद्धाने जो मार्ग काढला, आम्हाला बाहेर काढलं, जो आम्हाला बाहेर खेचलं, त्या माणसांची वेदना द्वेष केला नाही तर प्रेमाचं तत्वज्ञान सांगितलं म्हणून आम्हाला बुद्ध जवळचा वाटतात। आपल्याला आपलं डोकं वापरायला सांगतो म्हणून आपल्याला बुद्ध जवळचा वाटतो आणि त्याला समजावून विचार करून घ्यायला ज्या प्रतिमेची भव्यता आडवी येत नाही आणि तीच दडपण येतं म्हणून आम्हाला बुद्ध जवळचा वाटतो। एवढंच नव्हे तर बुद्ध म्हणजे कोण आणि बुद्ध म्हणजे काय हे जाणून घेण्यासाठी विविध अंगाने आपण विचार करायला हवा की ज्याप्रमाणे जसं की बुद्ध कुणाला आशीर्वादही देत नाही आणि बुद्ध कुणाला शापही देत नाही, बुद्ध कोंबडंही मागत नाही, बुद्ध बकराही मागत नाही, बुद्ध ही नवसालाही पावत नाही, बुद्ध अगरबत्ती मागत नाही, बुद्ध मेणबत्ती सुद्धा मागत नाही। पण बुद्ध आस्तिक नाही, बुद्ध नास्तिक नाही, तर बुद्ध म्हणजे वास्तविक आहे। एवढंच नव्हे तर बुद्ध मार्गदाता आहे, बुद्ध मोक्षदाता नाही। जगण्याची आदर्श शैली म्हणजे बुद्ध कोणावर पावतही नाही आणि कोणावर कोपतही नाही, बुद्ध कोणाला आशीर्वादही देत नाही आणि कोणाचा शापही देत नाही, बुद्ध कुणाच्या अंगातही येत नाही आणि कुणाच्या अंगात येणारं जे भूत, प्रेत, देव किंवा यांचा आत्मा यांचं अस्तित्व मात्र नाकारतो ते म्हणजे बुद्ध। ते स्वतःला देव म्हणून घेत नाही, कारण आपण विविध ठिकाणी बघितलं की एखादा व्यक्ती, एखादा महामानव एखादी गोष्ट चांगली सांगत असला तर तो म्हणतो की मी देवाचा परिचित आहे किंवा मला देवाने धाडलेला आहे की मी देवामधला दुवा आहे। पण बुद्ध स्वतःला देव म्हणून घेत नाही, बुद्धांना पूजाही नकोय, बुद्धांना कुणाला भीतीही दाखवत नाही, ते जगण्याचा मार्ग दाखवतात म्हणजे बुद्ध कुणाचा द्वेषही करत नाही। बुद्ध म्हणजे खरे बोलणे होय, द्वेषाला प्रेमाने शांततेने उत्तर देणे आणि त्याचं मन जिंकणे म्हणजेच बुद्ध होय। बुद्ध बुद्धीला महत्त्व देतात पण बुद्धीपेक्षाही ते शील आणि नैतिकतेला जास्त महत्त्व देतात। अत दीप भव हा जो म्हण आहे याचा जो अंगीकार आहे की तुम्ही स्वयंप्रकाशित व्हा, कुणावरही अवलंबून राहू नका म्हणजेच बुद्ध। आणि बुद्ध म्हणजे काय हे समजावून सांगताना आमचे मित्र असे म्हणतात की नारळ नाही, नवस नाही आणि त्याचप्रमाणे पूजा अर्चा असा कुठलाही वारही नाही, अंगात येणं नाही किंवा बळी म्हणून कोंबडं बकरं नाही, स्वर्ग नरकाची भीती नाही, स्त्री पुरुष असा तुलनेची भेद सुद्धा नाही, जातीतेला थारा तर बिलकुलच नाही, पण धर्मांधाचा जो आदेश आहे तो तर आम्ही मानत नाही। तथागता तो विज्ञानवादी धम्म देऊन माणसाचा मार्गदाता झालास आणि मोक्षदाता नाही, एवढं सांगावं असं वाटतं। आणि ज्याप्रमाणे आपण तथागतांचं पंचशील या जीवनामध्ये अंगीकारतो, स्वीकारतो, पाळतो, पण त्याचप्रमाणे आपण आपल्या जीवनामध्ये त्यांचा पूर्णपणे अवलंब करतो का हे आपण बघायला हवं। बुद्धांनी सांगितलेलं पाणातिपाता वेरमणी सिक्कापदम समादियामी की आम्ही कोणत्याही प्रकारची हिंसा करत नाही, पण आपल्याला हिंसेशिवाय गप्प बसल्याही जात नाही, हे आपण आजच्या जीवनामध्ये स्वीकारतो का हे आपण बघायला हवं। त्यांनी दुसरं जे शील सांगितलेलं आहे की अधीनदाना वेरमणी सिक्कापदम समादियामी की मी चोरी करणार नाही
किंवा कुणाचंही कष्टाचं आम्ही लोभसापायी त्यांचं मिळवणार नाही, म्हणजे चोरी करणार नाही किंवा लबाडी करणार नाही. त्याने तिसरं शील सांगितलेलं आहे की कामे सुमिचे चारा वेरमणी सिक्कापदम समाधी वा आम्ही, म्हणजे मी जो अलिप्त राहतो, मी कामवासनेपासून अलिप्त राहतो असं सांगण्याचा प्रयत्न या तिसऱ्या शीलातून केलेला आहे. आणि चौथं अतिशय महत्त्वाचं शील की मुसावादा वेरमणी सिक्कापदम समाधी आम्ही, असत्य भाषेपासून मी दूर राहतो किंवा दूर राहते. एवढंच नव्हे की त्यांनी शेवटचं शील असं सांगितलेलं आहे, सुरा मेर मज्ज पमाद ठाणा वेरमणी सिक्कापदम समाधी आम्ही, की मी मादक पदार्थापासून अलिप्त राहतो किंवा मी मादक पदार्थापासून अलिप्त राहते. एवढं सांगावं असं वाटतं. पण आज आपण बघितलं की त्यांनी जे सांगितलेल्या शिलाच्या मार्गाने आपण चालतोय का? आणि त्याचप्रमाणे बाबासाहेबांनी सुद्धा आपल्याला 22 प्रतिज्ञामध्ये ज्या 22 प्रतिज्ञा दिल्या आहेत त्या आपण विविध अंगाने पाळतोय का हे आपण बघायला हवं. आज आपण बघितलं की प्रत्येक स्त्रीच्या किंवा एखाद्या पुरुषाच्या सुद्धा पायात काळा धागा बांधलेला असतो. मला त्या मुलींना किंवा त्या बाई माणसांना एवढं सांगायचं आहे की कधीपर्यंत तुला पायातला काळा धागा घालून लोकांच्या नजरेला भेशील? सांग सखे, तू कधी बुद्धाच्या चळवळीमध्ये येशील? गुलामीचा धागा तो कधीपर्यंत पायामध्ये फॅशन म्हणून घालशील? कधी तू बुद्धाच्या वाटेवर येशील? कारण मी बऱ्याच जणांना विचारण्याचा प्रयत्न केला की तुम्ही तो का घालता, तर त्यांनी फॅशन म्हणून घालतोय असं मला उत्तर दिलेलं आहे. तर तो आपण कुठेतरी टाळायला हवं. आमचे मित्र कवी नितीन चंदनशिवे असे म्हणतात की बुद्ध म्हणजे कोण, तर ते अतिशय सुंदर शब्दामध्ये त्या बुद्धांचं वर्णन करतात की बुद्ध म्हणजे ती पहिल्यांदा आई होते आणि लेकराला थानाला लावते. ती पहिल्यांदा आई होते आणि लेकराला थानाला लावते. तिचा पान्हा पाजरू लागतो. ती गच्च डोळे मिटून घेते, तेव्हा तिच्या 2 पापण्यांच्या पलीकडची करुणा म्हणजे बुद्ध. एवढंच नव्हे तर पाखरांच्या घरट्यात पंख फुटत असलेल्या पिलांना पाखरं चोचीतला दाना पिल्यांच्या चोचीत देतात, ती ममता म्हणजे बुद्ध. पहाटेचा दवबिंदू सूर्याच्या पहिल्या किरणासोबत चमकत पानावरून ओघळत खाली घसरतो आणि जमिनीला मिसळून जातो. या क्रियेमधली शांतता म्हणजे बुद्ध. अंधाराला हाताला धरून उजेडाशी दोस्ती करायला घेऊन जाणाऱ्या भीमाच्या लेखणीतला मानवतेचा पहिला शब्द म्हणजे बुद्ध. आणि अखिल विश्वाला शांती संदेश देणारे, शांततामय वातावरण निर्माण करणारे बुद्ध म्हणजेच बुद्ध. एवढाच सांगतो आणि थांबतो. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय भीम.